ठरलं तर मग या मालिकेच्या 16 ऑक्टोबरच्या भागामध्ये अर्जुन आता देवी आईच्या समोरचं होमाचं भांडं घेऊन त्याच्यामधल्या समिधांना आता अग्नी देतो आणि आता त्या समिधांचं भांडं घेऊन तो खाली ठेवतो, सायलीकडे पाहतो, सायलीचा हात धरतो आणि आता त्या होमाच्या भोवती सायलीसोबत 7 फेरे घेतो. सगळेच जण हे दृश्य पाहत राहतात. पूर्णाजीला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि सायलीला आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या घेतलेल्या सप्तपदी आठवत असतात आणि आता ह्या सप्तपदी कशासाठी? त्यावेळेला वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणून सप्तपदी घेतल्या. आत्ताच्या ह्या सप्तपदी खऱ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या की अजून कसल्या? सायली खूप संभ्रमात असते आणि तिला कुंकू, ही पवित्र आग, याच्याभोवती घेतलेले 7 फेरे, या सगळ्यांचं पावित्र्य आणि गांभीर्य लक्षात येत असतं. आणि तेवढ्यातच अर्जुन आता एक मंगळसूत्र सायलीच्या गळ्यात घालतो. पूर्णाजी हे सगळं पाहतच बसते आणि एवढंच कमी की काय, तर सायलीच्या भांगेमध्ये आता कुंकू पण भरलं जातं. सायलीला खूप मोठा धक्काच बसतो आणि त्यापेक्षा जास्त धक्का इकडे पूर्णाजीला बसलेला असतो. अर्जुन आता सायलीला आपल्या हातात घेतो. तिचा हात हातात घेऊन तो आता पूर्णाजीच्या पाया पडतो. पूर्णाजीला काहीच कळत नाही की हे काय चाललेलं आहे. पूर्णाजी अवाक होऊन पाहत राहते आणि म्हणते, अर्जुन काय चाललं आहे हे? अर्जुन म्हणतो, अगं तुझीच तर इच्छा पूर्ण केली. तूच तर म्हटलीस ना की माझं लग्न तुझ्या मला डोळ्यांनी पाहायचं होतं म्हणून. मग घे, मी तुझी इच्छा पूर्ण केलेली आहे. तुला तुला हेच पाहायचं होतं की नाही की सगळे पाहुणे रावणे असताना माझ्या अर्जुनचं लग्न व्हावं? तर पाहुणे म्हणून ही तन्वी आहेच की, तिच्या समोरच लग्न झालेलं आहे. आता लग्न तर झालेलं आहे, चला जेवायला घ्या. ते काय म्हणतात ना, लग्नातल्या पंक्ती उठतात ते, चला चला पंक्ती वाढायला घ्या, असं म्हणत अर्जुनने पूर्णाजीला आता इतका चांगला शह दिलेला असतो. पूर्णाजीचं बोलणं इतकं सिरियसली घेतलेलं असतं की त्याच्यामुळे लग्नच करून टाकलेलं असतं आणि पूर्णाजी मात्र आपण कुठल्या तोंडाने हे सगळं बोललो असा विचार करत असते. आपलाच डाव आपल्यावरती उलटवल्यामुळे पूर्णाजी एकदम बिथरलेली असते. तर इकडे सायली अर्जुन सरांनी असं लग्न वगैरे का केलं हा विचार करत असते. तोपर्यंत इकडे आता प्रियाची काळजी वाटत असल्याने रविराज म्हणतात, ही तिकडे कशासाठी गेले? दरवेळेला अर्जुनला भेटलं चांगलं नाही आहे. अर्जुनपासून ती जितके लांब राहील ना तितकं चांगलं आहे. सुमन सुमन म्हणते, हो भाऊजी, पण ती सायलीच्या काळजीपोटी गेले ना. तुम्ही नका काळजी करू, ती येईल. याच्यावरती रविराज म्हणतात, असं कसं? मला तिची काळजी वाटते ग. सारखं सारखं अर्जुनच्या जवळ जाणं हे तिच्यासाठी पण चांगलं नाही आहे. सुमन म्हणते, अमित किती चांगला मुलगा होता ना, पण आपल्या तन्वीने त्याला काही रिस्पॉन्स दिला नाही. तो अमेरिकेला निघून पण गेला बिचारा. याच्यावर रविराज म्हणतात, आपल्या तन्वीसाठी योग्य असा मुलगा काही फक्त अमितच नाही आहे. अगं अजून पण मुलं आहेत जी आपल्या तन्वीसाठी योग्य आहेत. तू काळजी करू नकोस. आपण ना आपल्या तन्वीसाठी याच्यापेक्षा जास्त चांगला मुलगा बघूया. तुला माहिती आहे का, माझे मित्र आहेत एक क्लायंट, त्यांचा मुलगा आहे विपुल. त्यासाठी सुद्धा त्यांनी आपल्या तन्वीला लग्नाची मागणी घातलेली आहे. मी आत्ताच्या आत्ता फोन करून त्या विपुलला तन्वीला भेटायला बोलवून घेतो. सुमन म्हणते, पण भाऊजी थांबा, अचानकपणे असं काही केलं तर तुम्ही तन्वीला आवडणार नाही. आपण तिच्याशी बोलूया की. रविराज म्हणतात, तू तिच्या कानावरती घाल, पण आता आपल्याला वेळ दळवून चालणार नाही. आपल्याला त्याला लवकरात लवकर बोलवायला पाहिजे. असं म्हणत रविराज ताबडतोब क्लायंटला फोन करून विपुलला भेटायला बोलवतात सुद्धा. आणि आता प्रियाच्या लग्नाची मुहूर्तमेढ रोवली जाते. आता इकडे प्रियाला बघायला विपुल येणार असतो, पण प्रियाचं इकडे काहीतरी वेगळंच चालू असतं. प्रिया चिडलेली असते कारण अर्जुनने तिच्या समोर तिच्या नाकावर टिचून पुन्हा एकदा लग्न केलेलं असतं. प्रिया म्हणत असते, बघितलंस ना अस्मिता, हा काय करतोय ते? याचं वागणं मला पटत नाही आहे. हां, आत्ता पुन्हा सायलीसोबत लग्न करण्याची काय गरज होती? अस्मिता म्हणते, हो तर आम्हाला पण पटत नाही, पण त्याचं हे वागणं ना अतिच झालंय. यावरती प्रिया सांगते, अगं असंच चालू राहिलं ना तर पूर्णाजी सायलीला सून म्हणून एक्सेप्ट पण करेल. अस्मिता म्हणते, अजिबात नाही. हां, म्हणजे पूर्णाजीला थोडी सहानुभूती वाटत होती, पण तिच्या सहानुभूतीला रागामध्ये बदलण्याचा मी चांगला विषाचा डोस देत असते सारखा सारखा. आत्ता तुला माहिती आहे का मी काय केलं? मी म्हटलं तिला की पूर्णाजी, हा सायलीवरचा हल्ला झालाय ना, हा ॲक्च्युली अर्जुनच्या जीवाला धोका होता. म्हणजे जिथपासून ही मधुभाऊंची केस घेतले ना अर्जुनने, तेव्हापासून हे सगळं घडतंय. आता प्रिया बिथरते आणि म्हणते, अगं तू मधुभाऊंच्या केससोबत हे सगळं कनेक्ट का केलंस? आता प्रियाला भीती असते की जर का हे कनेक्ट झालं तर मात्र खरोखरच मधुभाऊंच्या केसशी याचं रिलेशन आहे हे अर्जुन शोधून काढेल. अस्मिता म्हणते, अगं तू काय इतके हायपर होतेस?
तू का इतकी हायपर होतेस? मग प्रिया जरा विचार करते, अस्मितासमोर आपलं भांडं फुटायला नको. प्रिया म्हणते, अगं तसं नाही, म्हणजे कसं आहे ना, तू सायलीबद्दल इतकं काही बोलशील तर अर्जुन तिची अजून काळजी करेल ना, म्हणून मी बोलते की ह्या केस संदर्भात तू थोड्याची गरज काय होती. अस्मिता म्हणते, तू चिल कर ग. पूर्णाजीच्या मनातून हिला कायमचं उतरवण्यासाठी मला जे योग्य वाटतं ना ते मी करते. पण मूर्ख अस्मिताला माहीत नसतं याच्यामध्ये प्रियाचाच तोटा असतो. प्रियाला मात्र हे अचूक समजलेलं असतं आणि ती विचार करते, खरंच ही मूर्ख आहे का त्या केससोबत हे सगळं कनेक्ट जोडलं. अर्जुनच्या डोक्यात जर हे सगळं गेलं ना तर काही खरंच नाही. आता इकडे अर्जुन लग्न वगैरे आटपून जेवून आपल्या रूममध्ये येऊन वाचत बसलेला असतो. पण सायली इतकी चिडून येते आणि रागारागात अर्जुनकडे पाहायला लागते आणि म्हणते, सर हे काय केलं तुम्ही, खाली केलं ते. अर्जुन म्हणतो, अहो त्यावेळेला मला जे योग्य वाटलं ते मी केलं. सायली म्हणते, योग्य काय अयोग्य काय तुम्हाला काही कळतच नाही आहे ना. हे कुंकू, हे 7 फेरे, हे सगळं असं नसतं. अर्जुन म्हणतो, तुम्ही असं बोलताय की जसं आपण पहिल्यांदा हे घेतोय, याआधी पण आपण केलं होतं ना लग्न. सायली म्हणते, सर ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, आपण वर्षाचा करार करून लग्न केलं होतं. पण आत्ता हे काय होतं, तुम्हाला हे सगळं मस्करी वाटतं का. अर्जुन म्हणतो, हे बघा, पूर्णाजीला उत्तर देण्यासाठी मला जे योग्य वाटलं ना ते मी केलं. यावरती सायली म्हणते, सर तुम्ही सगळ्याचा बाजार मांडलेला आहे, ही सगळी मस्करी तुम्हाला वाटत असेल, पण हे कुंकू, हे मंगळसूत्र, हे अग्निभोवतीचे 7 फेरे हे माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत तुम्हाला माहीत नाही आहे. आज सगळ्यांसमोर तुम्ही हे करायची गरज नव्हती. एकतर आपण 6 महिन्यांपासून सगळ्यांशी खोटं बोलतोय आणि हे सगळं चालवलंच आहे. पण आज जे केलंत ना यामुळे या पवित्र बंधनाची तुम्ही मस्करी केलीत. माझ्यासारख्या मुलीसोबत ही अशी मस्करी मला सहन नाही होणार सर, असं म्हणत सायली खूप चिडलेली असते. आता मात्र अर्जुन विचार करतो की मी हे का केलं मलाच कळत नाही. पण सायली चिडलेली असते आणि तिला अर्जुनने केलेलं हे कृत्य किंवा लग्नाचं अशी थट्टा तिला बिलकुल पटलेली नसते. अर्जुनला चांगलाच दम देऊन सायली निघून जाते. अर्जुन विचार करतो, का केलं बरं मी हे सगळं. म्हणजे सायलीसोबत मस्करी करण्याचा तर माझा बिलकुल हेतू नव्हता. या सगळ्याचं पावित्र्य न समजण्यात का मी लहान नाही आहे. चला सगळ्याचं पावित्र्य समजले, मला मस्करी करायची नव्हती, मला हे मनापासून करावंसं वाटलं. पण का मला हे मनापासून करावंसं का वाटलं, हे असं माझ्यासोबत का होतंय. सायलींचा ॲक्सिडेंट झाल्यापासून मी बदललोय. चैतन्य म्हणतो, तसं काही घडलंय का. आता अर्जुन मनाशी विचार करतो, सायली खरंच हे मी मनापासून केलंय. तुमची मस्करी किंवा तुम्हाला त्रास देण्यासाठी बिलकुल नाही केलेला आहे. माझ्या मनाला त्यावेळेला जे वाटलं तेच मी केलं. आणि अर्जुनला आपण सायलीवरती प्रेम करायला लागलोय, चैतन्य खरं बोलतोय या सगळ्याची जाणीव होते. आता इकडे दुसरा दिवस उजाडतो. नवरात्रामधला घट बसवणारा दिवस म्हणजे नवरात्राचा पहिला दिवस. आता इकडे घट बसवण्याची सगळी तयारी होते, पूजेची सागर संगीत तयारी होते आणि विमलने सगळं व्यवस्थित केलेलं असतं. आता इकडे कल्पना म्हणते, विमल सांगितल्याप्रमाणे सगळं केलंस ना. विमल म्हणते, हो ताई मी सगळी तयारी केली. केळीचं पान आणलंय, बागेतली माती आणले, कलश घासून आणलाय, नारळ आणलाय, फुलं वगैरे सगळी सागर संगीत तयारी झालेली आहे. कल्पना म्हणते, हो विमल सगळी तयारी तू उत्तम केलेस ना. पूर्णाजी म्हणते, कल्पना तुझ्या तालमीमध्ये तू विमलला अगदी छान तयार केलंयस हो. सगळी धान्य वगैरे बघ ना किती व्यवस्थित तिने मांडलेत ती. याच्यावरती कल्पना म्हणते, हो विमल असताना मला काही बघायला लागत नाही. पूर्णाजी म्हणते, चला मग आपण आता पूजेला सुरुवात करूया का. तर कल्पना म्हणते, पूर्णाई मला असं वाटते की घट बसवण्याचा हा पहिल्या दिवसाचा आपण हा रीतीभाती आहे ना ही आपण सायलीकडून करून घेऊया का. अस्मिता लगेच चिडते आणि म्हणते, झालं तरी मी विचार केलाच की सुनेचं कौतुक सोहळा अजून चालू कसा नाही झाला. इकडे प्रियाला पण नुसता राग येत असतो. त्यावरती आता इकडे प्रताप म्हणतो, जे काही आहे ना ते पटापट उरका, कारण ना उगाच वेळ नका घालवू. तितक्यात सायली आता आवरून खाली येते आणि अर्जुन सरांनी असं का बरं केलं असेल हाच विचार करत असताना कल्पना म्हणते, सायली अगं ये इकडे घट बसवायचं आहे. सायली म्हणते, आई मी येऊ. कल्पना म्हणते, हो बाळा तू या घरची सून आहेस ना, ये बरं, घट बसवायची तयारी तुझीच आहे, तूच करायला पाहिजेस हे सगळं. असं म्हणत कल्पना सायलीला बोलवते. प्रियाचा नुसता जळून जळून कोळसा झालेला असतो. आता सायली येते, मनोभावे घट बसवण्याचे सगळे विधी करते. देवी आईसमोर छानपैकी बागेतली माती अंथरते, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य टाकते आणि आता घट बसवण्याचा विधी अखेर सायलीनेच केलेला असतो. घराची मोठी सून, घराची एकमेव सून म्हणून सायलीला हा मान द्यायला आता पूर्णाजीने पण नकार दिलेला नसतो. सागर संगीत सायली सगळी पूजा करत असते आणि आता पूर्णाजी हे पाहत असते. प्रियाला मात्र राग येत असतो की काही न करता हिला या घरचे सगळे मान पान सगळे मिळत आहेत.
विमल आनंदाने हे पाहत असते आणि सायली मनापासून सगळं पूजन करत असते. अखेर आता कल्पना सांगत असते त्याप्रमाणे सायलीने सगळे विधी करत कडधान्यांचं रोपण केलेलं असतं आणि घट बसवलेला असतो. छानपैकी सागर संगीत पूजा झाल्यावर ती पूर्णाजी आशीर्वाद घेते आणि या घरावरती तुझी कृपादृष्टी नेहमीच राहू दे असं आता सायली सुद्धा प्रार्थना करते. तितक्यातच एक चमत्कार घडावा तशी जोगतीण येते. जोगतीण अर्जुन आणि सायली यांना आपल्यासमोर उभं करते आणि जोगतीण म्हणते, तुझं नाव अर्जुन, शूर पराक्रमी वीर याचं नाव आहे आणि ही मुलगी फुलासारखी अगदी नाजूक आहे. पण तुम्ही दोघंजण लग्न केलंयत आणि लग्न करून तुम्ही नवरा बायकोसारखं खोटं नातं सगळ्यांच्या समोर आणताय. म्हणजे तुम्ही खरे नवरा बायको नाही आहात. जगासमोर तुम्ही नवरा बायको असल्याचं नाटक करताय, बरोबर ना? असं म्हणत जोगतिणीने एक खूप मोठा खुलासा, भयानक उलगडा केलेला असतो आणि हे सगळं ऐकून इकडे सुभेदार सगळे हादरतात. काय बोलते ही जोगतीण? कशाच्या आधारावरती बोलते आणि अचानक येऊन या दोघांना असं का बोलते? एक न 100 प्रश्न सुभेदारांच्या मनात येतात आणि सायली अर्जुन हादरतात. आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल ह्या जोगतिणीला कसं कळलं आणि तिने इथे येऊन हा खुलासा केल्यामुळे घरच्यांना काय वाटेल, हा मात्र आता दोघांच्या मनात प्रश्न असताना जोगतिणीने सडेतोड आता सगळं भविष्यवाणी केलेली असते. पूर्णाजी, कल्पना सगळेच जण हादरतात.